चला आज मस्त चहासोबत खाण्यासाठी पाव बनवूया. त्यासाठी इथे मी कोमट केलेलं दूध घेतलं, त्यामध्ये 1 चमचा साखर, 2 चमचे ईस्ट टाकून 9-10 मिनिट झाकून ठेवू. मैद्यामध्ये मीठ, बघा ईस्ट पण मस्त फुललं गेलं. मैद्यामध्ये टाकून मळून घेऊ. खरं तर आज मी पहिल्यांदाच पाव घरी बनवत आहे, तर बघूया परफेक्ट बनतात की नाही. थोड्या वेळासाठी झाकून ठेवू आणि छोटे छोटे पाव बनवून घेऊ आणि परत याला थोडा वेळ झाकून ठेवू. पाव तुम्ही कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता, पण मी एअर फ्रायरमध्ये बेक करणार आहे. तर 10 मिनिटाचा टाइम सेट केला आहे. खरं तर याला 10 मिनिट लागलेच नाही बेक होण्यासाठी, 8 मिनिटातच बेक झाले. वरतून थोडंसं तेल लावलं. काय सांगू तुम्हाला, एवढी परफेक्ट बनले ना, आजपासून मी अजिबात पाव विकत आणणार नाही, घरीच बनवणार. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.